मित्रांनो, परवा दिवशी जी आहे आपली सोयाबीनची पेरणी झाली होती, त्याच्यानंतर आता तणनाशकाची फवारणी जी आहे ती आपली चालू आहे. तर कसं नियोजन केलं, कोणतं तणनाशक वापरलं, त्याच्यामुळं हे असं जे उगून आलेलं गवत दिसतंय हे सुद्धा खाक होणार आहे आणि जे तणाची बी रानामध्ये लपले तर ते सुद्धा मारणार आहे आणि सोयाबीनची उगवण एक नंबर होणार आहे. तुम्ही हे जे औषध सांगणार मी, तुम्ही तुरीमध्ये जरी सोयाबीन केलं असेल तरी सुद्धा जमणार आहे आणि निखळ सोयाबीनला तर काही टेन्शनच घेऊ नका. महिनाभरापर्यंत कसलंच तण येणार नाही आणि उगून आलेलं तण सुद्धा खाक होणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या, तरच तुम्हाला अशा महत्त्वाचे व्हिडिओ मिळून जातील. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. आता तिकडे बघत असताल आपला चार्जिंगच्या पंपांची आपली तणनाशकाची फवारणी चालू आहे. अशा प्रकारचा आपला फवारा आहे. हा पडगिलवारचा पंप आहे. 12-18ची याला बॅटरी डबल मोटर आहे, त्यामुळे प्रेशर चांगलं येतं आणि एक समान फवारणी होते. आता बघा, ही अशी आपण आडवी पेरणी केली होती, तुम्हाला दिसत असेल अशा काकड्या, आडव्या काकड्या. आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली इकडे ह्या शेतकऱ्यांनी सुद्धा सोयाबीन पेरलं होतं आणि त्यांना कोणचं वाण वापरायचं, कोणचं तणनाशक वापरायचं हे सगळं सांगितलं होतं. तर बघा तुम्ही, सोयाबीन सगळं उगून आले, तण दिसतंय कुठं दिसत नाही, मध्ये दिसतंय हे सुद्धा सोयाबीनच आहे. तर असा सुंदर रिझल्ट तुम्हाला सुद्धा येणार आहे. आणि आता मी आमच्या प्लॉटमध्ये हे घ्यायला लागलोय. तर कसं नियोजन केलं, कोणतं औषध वापरलं, तर बघा तुम्हाला मी काय औषधं सुद्धा दाखवतो आणि वापरायचं कसं प्रमाण. तर आता तुम्हाला मी औषधं सुद्धा दाखवतो आणि वापरायचं प्रमाण कसं आहे ते सुद्धा दाखवतो. तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो स्ट्रॉंग आर्म, FM स्ट्रॉंग आर्म आहे कॉर्टिवाचं. 84% डायक्लोजम ह्याच्यामध्ये घटक आहे. तर हे काय करतंय, तुमच्या सोयाबीनमधलं गवत वर्गीय तण असू द्या, रुंद पानाचं तण असू द्या, सगळं चांगलं नियंत्रण करतं महिना 1.5-12पर्यंत. त्याच्यानंतर आता दुसरं एक औषध घेतलं, हे आहे पॅराकॉट डायक्लोराइड 24% असेल. हे कशामुळे घेतले, तरी असं उगून आलेलं जे तण दिसतंय हो, काय असं 2 पानावरचं तण असेल, बाकी बांधावर वगैरे असं तण दिसतं, हे सुद्धा सगळं खाक होतं ह्या 2 कॉम्बिनेशनमुळे. पेंडामिल सुद्धा आहे, आपण पेंडामिथिलिन उडदासाठी वापरलं होतं, सोयाबीनला पण जमतं, काय अडचण नाही. तर बघा, हे 2 औषध घ्यायचे आपल्याला. एक घ्यायचं स्ट्रॉंग आर्म आणि पॅराकॉट. आता स्ट्रॉंग आर्म शिपारस आहे, पॅराकॉट तुमच्या रिस्कवर घ्या. तर मित्रांनो, आता आपण बघूयात की ह्या व्हिडिओमध्ये त्याचं प्रमाण कसं वापरलंय, मी जे कोणतं कॉम्बिनेशन वापरलंय. अशा प्रकारे जर तुम्हाला रिझल्ट आणायचा तुम्ही सुद्धा हेच कॉम्बिनेशन घ्या. सगळ्यात पहिलं जे औषध आहे बऱ्याच जणांना माहित असेल ते आहे स्ट्रॉंग आर्म. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त एक स्ट्रॉंग आर्मची पुडी घ्यायची, प्रति एकरसाठी वापरायची. ह्याची किंमत आहे 550 रुपये, 500 रुपयाला. आम्हाला बसली किती ना, ती 480 रुपयाला आम्हाला ही पुडी बसली. एका एकरसाठी आपल्याला पाणी किती घ्यायचं आहे, 150 लिटर ते 200 लिटर. व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्या, परत चुका करू नका. 150 लिटर ते 200 लिटर पाणी घ्यायचं, तरच आपला रिझल्टच चांगला येणार आहे. आता हे कोणते तण मारतं, रुंद पानाची गवत वर्गीय सगळ्या तणावर कंट्रोल करतं महिना ते 1.5-12पर्यंत. म्हणजे हराळा असेल, लवाळा असेल, केना असेल, काँग्रेस असेल, दुधाणी असेल, शिपी असू द्या, कुठल्याही प्रकार तण असू द्या, सगळ्यावर नियंत्रण करतं महिना 1.5 महिन्यापर्यंत. आता कसं वापरायचं काय नाही, तुम्हाला सगळं प्रमाण सांगितलं. स्ट्रॉंग आर्म सगळ्यात चांगला पर्याय आणि हे शिपारस आहे, त्याला काही घाबरायची गरज वगैरे काही नाही. फक्त काय करायचं, आज सोयाबीन पेरणी केली तुम्ही, उद्या फवारा, परवा फवारा किंवा 3 दिवसात आत फवारा, म्हणजे 72 तासाच्या आतमध्ये तुम्ही फवारणी करू शकतात. हे झालं मित्रांनो स्ट्रॉंग आर्मचं. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचा प्रॉब्लेम हा आहे की सोयाबीन पेरणीच्या टायमाला आहे ना, असंच तण उगून आलेलं असते किंवा असं रानामध्ये 2 पानं तण असते, बांध आपला हिरवागार असतो. मग अशा वेळेस काय फवारणी घ्यायची, तर अशा वेळेस तुम्हाला मी 3 पर्याय सांगतो. एक आहे राऊंडअप, दुसरा आहे पॅराकॉट आणि तिसरा आहे स्वीप पॉवर. तर आपण काय घेतलंय, पॅराकॉट घेतलंय. तर पॅराकॉट काय एक कॉन्टॅक्ट प्रकारचं तणनाशक आहे, म्हणजे जे पण तुमचे तण वगैरे उगून आले तर त्याला काय करतं, वरची जाळतं, मुळापासून जाळत नाही. त्यामुळे आपल्या सोयाबीनला काही धोका होत नाही. पॅराकॉट तुम्ही किती वापरू शकतात, तर 50 ml वापरू शकतात किंवा 100 ml प्रति पंपाला वापरू शकतात. आता हे शिफारस आहे का नाही, तर अजिबात तुमच्या पिकाला, कुठल्याही पिकात शिफारस नाही. हे आपल्या रिस्कवर घ्यायचंय, तसं तर काही होत नाही. आम्ही 3 वर्षापासून वापरतो. तुम्हाला जर रिस्क घ्यायची तयारी असेल तर तुम्ही घेऊ शकतात. आणि बऱ्याच अनुभवी शेतकऱ्यांनी ह्याचे प्रयोग केले तर काही झाले नाही. काही शेतकऱ्यांनी राऊंडअप वापरले, आम्ही राऊंडअप सुद्धा वापरले, स्वीप पॉवर सुद्धा वापरले, पॅराकॉट सुद्धा वापरले. स्वस्तात पॅराकॉट बसतं म्हणून आता पॅराकॉट घेतले. तर करायचं काही नाही, तुम्हाला अशा प्रकारचं कॉम्बिनेशन घेऊन लगेच सोयाबीन केल्यानंतर फवारणी घ्यायची. जमिनीमध्ये ओल असेल तर रिझल्ट चांगला नाही, कमी ओल असेल तर कमी रिझल्ट येईल, पण फवारणी मात्र तुम्हाला 72 तासाच्या आतमध्येच करायची. असंच नियोजन करा आणि आपल्या सोयाबीनचं उत्पादन वाढवा. बाकी तुम्हाला काही जरी प्रश्न असतील, तुम्ही मला खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात. अशा महत्त्वपूर्ण माहितीला आधी शेअर आणि लाईक करा आणि आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तरच तुम्हाला माझ्या शेतीविषयी व्हिडिओ मिळून जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.